पुण्यातील हिट अँड रन प्रकरण धसाला लावणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आज कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी प्रेस क्लब कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी गेल्या 5-6 वर्षांमध्ये पुण्यात झालेल्या पब आणि अंमली पदार्थांच्या सुळसुळाटांमुळेच हिट अँड रन प्रकरण घडून दोघांचे बळी गेल्याचं सांगितलं। या प्रकरणी पोलिसांनी पैसे खाऊन 2 FIR दाखल केले असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात सारवासारव करतायत असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला। आमदार धंगेकर यांनी ससूनमध्ये संशयिताच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरेचा भाऊ नामदार हसन मुश्रीफांच्या जवळचा आहे असा आरोप करत नामदार मुश्रीफांची माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलंय। माफी माझ्या डिक्शनरीत नाही, कारण मी चुकत नाही आणि मी चुकत असून तर त्यांनी चर्चासत्र काढून मला तिथे सांगा की धंगेकर चुकले, मी त्यांचे पाय धरेल, पण मी चुकतच नाही आहे। मी पुणेकरांचा आवाज आहे, मी सर्वसामान्यांचा आवाज आहे, हसन मुश्रीफांचा बी मी आवाज आहे, कारण त्यांना हे पटत नाही, पण ते शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासनाच्या त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलं आहे आणि या सत्तेत नेलं आहे, जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रतितुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्यबाई आणि या भीतीबाई, त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे। हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं। मी माफी बिफी काय मागणार नाही, माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही, मी लढणार। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातही आपण नामदार हसन मुश्रीफांच्या राजीनाम्याची मागणी केली होती असं सांगत हिट अँड रन प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणं ही नामदार मुश्रीफांची चूक असल्याचंही आमदार धंगेकर यांनी सांगितलं। पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे। अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही, कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो, तर डीनचं काय ऐकणार आहे। ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यांचं सरकार आहे त्यांचे हसन मुश्रीफ यांची ही चूक आहे। त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारशीनुसार केलं असेल ही ती चूक आहे, पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी हसन मुश्रीफांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता, तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं। मग आता या अजय तावने एक रिपोर्ट बदलला असेल का, तर अनेक रिपोर्ट बदलले। लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही कारण ही सिस्टीम आहे, पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पूर्वी बघायचो, ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत। एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्यांनी केलेत। ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे। एवढा गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत, हे पुणेकरांचं दुर्दैव आहे। या पत्रकार बैठकीला माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी उपस्थित होते।